हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज मी बनवणार आहे पनीर काठी रोल। खूप मस्त आहे आणि खूप डिलिशियस असं लागणारा हा मस्त पदार्थ आहे बघा, आणि एकदम झटपट बनणार आहे। जास्त वेळ न घेता मस्त असं रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी काय करणार आहे की गव्हाच्या पिठापासून मस्त असे त्याचे जे पराठे असतात ना, तर ते बनवणार आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, तर तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ किंवा अर्ध मैदा असंही घेऊ शकता। नॉर्मली जे मार्केटमध्ये भेटतात पनीर रोल, तर म्हणजे जे रोल भेटतात तर ते मैद्याचे असतात पूर्ण। तर इथे मी गव्हाच्या पिठाचे बनवणार आहे, हेल्दी एकदम। तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि 2 चम्मच इथे तूप टाकायचे, म्हणजे जो पराठा आहे तर तो एकदम क्रिस्पी बनणार आणि थोडासा कडक बनणार। तर इथे काय करते की थोडंसं म्हणजे नॉर्मल पाणी घेते आणि थोडं थोडं करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आणि एकदम मस्त असं सॉफ्ट पीठ जे आहे तर त्याचं बनवून तयार करायचे। तर इथे मी जास्त कडक पण नाही केलंय त्याला आणि जास्त सॉफ्ट पण नाही ठेवलंय, तर इथे मी मीडियम ठेवलंय। तर त्याला थोडंसं हलकंसं वरतून तेल लावल्याच्या नंतर त्याला थोडंसं म्हणजे बाकी तयारी करेपर्यंत त्याला तसंच सोडून द्यायचंय। तर इथे मी 200 ग्राम पनीर घेतलंय। तर पनीरला असं म्हणजे तुमच्या ज्या आवडीचा जो शेप आहे तर त्या शेपनुसार तुम्ही त्याला कट करू शकता। तर इथे मी छोट्या छोट्या साईजमध्ये छान त्याला असं कट केलंय आणि एकदम थिक दही घ्यायचं आहे बघा आपल्याला। आणि इथे 2 चम्मच मोठ्या साईजचे 2 चम्मच इथे मी दही घेतलंय आणि 1 चम्मच इथे जिंजर गार्लिक पेस्ट घेतलंय, 1 चम्मच परत शेजवान चटणी घेतली आणि 1 चम्मच इथे मी टोमॅटो सॉस घेतलाय। अर्धा चम्मच मी इथे हळद टाकली आणि 1 चम्मच इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि 1 चम्मच तिखटवाली मिरची पावडर टाकली आहे आणि इथे काळं मीठ टाकलंय। त्याच्यानंतर मिरेच जे असतात ना, तर त्याची पावडर थोडीशी त्याच्यामध्ये टाकली आणि चवीपुरतं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलंय, साधं मीठ। आणि त्याच्यानंतर 1 चम्मच इथे मी जिरे पावडर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर 1 मोठ्या साईजचा चम्मच इथे मी मोहरीचं तेल टाकलंय। तर तेल टाकल्याच्या नंतर छान त्याचं बघा एकदम भारी टेस्ट येतं। तर इथे छान असं त्याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जे दह्यामध्ये गाठी असतात तर ते छान त्याला बारीक करून घ्यायचे आणि त्याला चांगलं असं सॉफ्ट मिक्स करायचे। तर त्याच्यानंतर काय करायचे, जे चॉप केलेलं पनीर होतं तर त्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचे आणि मस्त त्याला एकदम छान असं लावून घ्यायचे। सगळ्या पनीरला छान त्याला लावून द्यायचे जो मसाला आहे ना तर तो। तर इथे शिमला मिरची आणि कांदा घेतलाय मी आणि त्याला शिमला मिरचीला काय केलंय की चौकोनी भागामध्ये त्याला छान कट केलंय मोठ्या साईजमध्ये आणि कांदे पण घेतलेत। तर कांदा इथे माझ्याकडे छोट्या साईजचाच होता तर तो घेतलाय मी आणि त्याला पण असं चौकोनी भागामध्ये कट करायचे आणि तेच मी पनीरमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे मिश्रणामध्ये जे मिश्रण बनवून ठेवलं होतं, पनीरला छान असं लावून ठेवलं होतं, तर त्याच्यामध्येच कांदा आणि शिमला मिरची टाकायची आणि परत छान त्याला असं मिक्स करून त्याला थोडंसं वेळ साईडने ठेवून द्यायचे। तर इथे मी शिमला मिरची घेते तर छान असं बारीक चॉप करून घ्यायचे शिमला मिरचीला, टोमॅटोला, कांद्याला आणि इथे मी बीटरूट घेतलंय। तर बीटरूट याच्यासाठी की आपण सगळं म्हणजे कसं पनीर काठी रोल तर आपल्याला खायचंच आहे, तर काहीतरी त्याच्यामध्ये हेल्दी गेलंच पाहिजे। तर मी हे ट्राय करते। तर इथे मी काय करते की एक स्टिक घेतली आहे लंब्या साईजची आणि त्याच्यामध्ये छान असं 1 शिमला मिरची आणि 1 पनीर, त्याच्यानंतर परत कांदा, परत पनीर, शिमला मिरची असं करून छान त्याला मस्त स्टिकमध्ये टाकते। तर इथे 4 स्टिक तर आरामशीर बनतात बघा 200 ग्राम पनीरमध्ये। तर इथे छान काय करायचं आहे, नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे कढई वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता किंवा पॅन असेल तर पॅनमध्ये बनवू शकता, पण थोडंसं असं कसं पसरट असावा खालच्या साईडने, त्याच्यामध्ये छान असं त्याला भाजला गेलं जातं बघा। तर इथे छान थोडंसं हलकंसं त्याच्यावर तेल टाकायचे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि इथे मी त्याला तसंच मस्त कमी गॅसवर सोडून देते। तोपर्यंत मी मस्त त्याचे पराठे बनवणार आहे बघा। तर इथे मस्त जे पीठ आहे आपण ठेवलेलं होतं साईडने, तर छान ते असं सॉफ्ट झालं होतं आणि एक मोठ्या साईजची चपाती करायची आहे आणि जसं आपण कसं लच्छा पराठा वगैरे बनवतो तर त्याच पद्धतीने बनवला तरी चालतो। तर इथे मी
मोठ्या साईजची एक चपाती लाटली आहे. त्याच्यानंतर हलकंसं त्याच्यावर तेल लावलं आहे आणि थोडंसं कोरडं जे पीठ आहे तर ते त्याच्यावर लावायचं आहे. तर मार्केटमध्ये जे आहे ना, तर जे पराठे बनवतात तर ते गव्हाच्या पिठाचे नसतात, ते मैद्याचे असतात. तर आपल्या घरी जेव्हा आपण बनवतो तो एकदम हेल्दी पद्धतीने बनवतो आणि सगळ्या जे पदार्थ असतात ते एकदम फ्रेश असतं बघा. तर जेव्हा पण म्हणजे तुमचं मन झालं तर घरीच बनवा आणि घरीच बनवून मस्त असे पनीर काठी रोल नक्की घरी ट्राय करून बघा. खूप भारी लागतं बघा. मार्केटमध्ये तरी जास्त ते त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे खूप कमी टाकतात आणि मेयोनीज वगैरे ते खूप जास्त प्रमाणात लावतात. तर घरी आपण कसं आपल्या पद्धतीने छान त्याला लावतो आणि खातो. तर इथे लच्छा पराठा जो आहे तर तो पण छान असा बनून तयार होतोय बघा. तर छान त्याला हलकंसं कोरडं पीठ लावल्याच्यानंतर छान त्याला लाटून घ्यायचे आणि तुम्हाला किती मोठी चपाती पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्हाला बनवायची आहे. तर इथे बघू शकता त्याचे जे लेयर आहे, त्याचे जे पदर आहे तर ते छान असे चपातीवर दिसू लागले होते बघा. तर इथे तुम्ही नॉर्मल चपाती पण बनवू शकता किंवा जसं मी सांगितलं लच्छा पराठा बनवा तर तसंही तुम्ही बनवू शकता. पण लच्छा पराठा कसं एकदम सॉफ्ट बनतो, सॉफ्ट नाही म्हणजे थोडासा क्रिस्पीनेस येतो बघा त्याच्यावर, छान तो असा कडक लागतो. तर त्याच्यासाठी लच्छा पराठा जो आहे तर तो बेटर आहे पनीर काठी रोलसाठी. तर इथे छान असा मस्त जो पराठा आहे तर तो क्रिस्पी पराठा मस्त बनून तयार झाला आहे बघा. तर इथे जे स्टिकमध्ये पनीर मी लावलेले होते तर ते पण छान असे मस्त साईडने छान क्रिस्पी झाले होते. तर त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यावर चीज टाकलं आहे एकदम खिसून छान. तर आणि कांदा टाकला आहे बारीक चॉप केलेला. त्याच्यानंतर शिमला मिरची टाकली आहे, ती पण बारीक चिरलेली होती. तर इथे टोमॅटो टाकलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर हेल्दी बीटरूट, म्हणजे आपल्या शरीरामध्ये काहीतरी हेल्दी गेलंच पाहिजे, प्रत्येक पदार्थामधून काहीतरी हेल्दी गेलंच पाहिजे. तर इथे छान असं बीटरूट मी त्याच्यामध्ये टाकलं आहे बारीक चॉप करून. त्याच्यानंतर इथे टोमॅटोची थोडीशी चटणी बनवली होती मी तर ती त्याच्यामध्ये टाकली आहे आणि त्याच्यानंतर मेयोनीज पण थोडंसं मेयोनीज त्याच्यामध्ये टाकलं आहे. तर मेयोनीज तुम्ही स्किपही करू शकता, टोमॅटो केचप वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, शेजवान चटणी त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. खूप छान लागतो बघा. तर घरी मस्त अशी हेल्दी पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता. तर एखाद्या दिवशी असं नवीन काहीतरी बनवायला काही हरकत नाही. आणि मस्त असे जे म्हणजे 200 ग्राम पनीरमध्ये ना बरं म्हणजे 4 म्हणजे पनीर काठी रोल जो आहे तर तो 4 काठी रोल आरामशीर बनतात बघा. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर तुम्ही बनवत असेल तर तो कसा झाला तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि छान मस्त मार्केटमध्ये कसा भेटतो तसं मी त्याला छान असं रोल करते आहे, म्हणजे जसं की फिलिंग्स आली पाहिजे की आपण मार्केटमधून आणलं आहे आणि छान असं घरी खातो आहे. तर खूप भारी बनतो बघा. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता न्यू इयर येतं तर न्यू इयरला पण काहीतरी नवीन ट्राय करून बघा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय.